स्वारगेट बसस्थानकातील भंगार बसेस या हटवण्यात आल्या। बसमध्ये अवैध धंदे चालत असल्याच्या आरोपानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे। तर स्वारगेट बस स्टँडमध्ये मोठ्या प्रमाणात एक दुर्घटना घडली। बसमध्ये अवैध धंदे चालत असल्याच्या आरोपानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे। स्वारगेट बसस्थानकातील भंगार बसेस हटवल्यात। बलात्काराच्या घटनेला 5 दिवस झाल्यानंतर आता बसेस हटवण्यात आल्यात। नादुरुस्त बसेस उभ्या असलेल्या ठिकाणाची स्वच्छता करण्यात आलेली आहे। स्वारगेट बसस्थानकातील भंगार बसेस ज्या ठिकाणी उभ्या होत्या त्या बसेसला आता हटवण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी अवैध धंदे चालत असल्याचा आरोप सुद्धा आहे, त्या प्रकारची चर्चा आहे। त्यामुळे आता स्वारगेट बसस्थानकातील भंगार बसेस या अखेर आता हटवण्यात। स्वारगेट बसस्थानकातील भंगार बसेस हटवण्यात बलात्काराच्या घटनेने खरं तर महाराष्ट्र हादरलं। स्वारगेट बसस्थानक अतिशय रहदारीचा असा हा बसस्थानक असताना सुद्धा या बसस्थानकात एका भंगार बसमध्ये हा बलात्कार झाला अशी चर्चा होती आणि त्यानंतर आता या बसेस हटवण्यात आल्या। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडलेत। बालाजी, खरं तर स्वारगेट बस स्टँडमध्ये जी घटना घडली बलात्काराची आणि त्या घटनेच्या नंतर आता त्या ठिकाणच्या भंगार बसेस हटवण्यात आलेल्या आहेत, काय ताजी अपडेट्स आहेत? खरं तर या बलात्कार झालेल्या घटनेनंतर या 4 बसेसची पाहणी करण्यात आली। त्यात वेगवेगळे जे कंडोम असतील किंवा दारूच्या बाटल्या, घाणेरडे पदार्थ सगळे पाहायला मिळालेले होते। तरी सुद्धा डेपोकडून ह्या बस हटवण्यात आलेल्या नव्हत्या। मात्र आज पाचव्या दिवशी या 4 ज्या बस आहेत त्या हटवलेल्या आहेत। गेल्या 2 वर्षापासून या बस या डेपोमध्ये तशाच भंगारमध्ये पडलेल्या होत्या। या खाजगी कंत्राटदाराच्या बसेस आहेत। आता याचं ऑक्शन होईल आणि त्याचं भाडं जे आहे ते भाडं त्यातून वजा केलं जाणार आहे। महामंडळ त्याचं भाडं घेणार आहे। मात्र अशा पद्धतीने इतके 2 वर्ष या गाड्या का राहिल्या हा खरा प्रश्न आहे। याला जबाबदार कोण? कारण या 2 एवढ्या गाड्यामध्ये असे अवैध धंदे चालत असल्याचा आरोप जे आहे ते राजकीय संघटना, सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांनी केलेला होता। या गाड्यांची पाहणी सुद्धा केलेली होती, गाड्यात तोडफोड सुद्धा केलेली होती। त्यानंतर आता खरं तर महामंडळाला जाग आलेली आहे आणि आता महामंडळाने या बस काढलेल्या आहेत। आता या दापोडीमधल्या त्यांच्या वर्कशॉपमध्ये या बस नेण्यात येणार असून त्याचं लिलाव होईल आणि त्या लिलावातून जे पैसे येतील त्यानुसार याचं भाडं स्वीकारलं जाणार असल्याचं विभाग नियंत्रकांनी सांगितलेलं आहे। करण नक्कीच बालाजी, ही दृश्य आपण पाहिली स्वारगेट बसस्थानकातले दृश्य आहेत। आता त्या ठिकाणच्या भंगार बसेस हटवण्यात आल्यात। हा आकडा साधारणतः किती आहे आणि आणखीन काही अशा प्रकारच्या बसेस त्या ठिकाणी आहेत का आणि कशा प्रकारे हटवण्याचं काम सध्या सुरू आहे? 4 बसेस हटवण्यात आलेल्या आहेत आणि 4च बसेस या भंगारमध्ये होत्या। त्यानंतर या बसेस काढण्यात आलेल्या आहेत। आता आपण माधुरी मिसाळ ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। राज्यमंत्री माधुरी मिसाळ या स्वारगेट बस डेपोमध्ये पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि आता ते सगळी अधिकाऱ्यांशी बोलतायत, पाहणी करतायत, त्यांच्याकडून निवेदन सुद्धा स्वीकारलं जात आहे। आपण पाहतोय राज्यमंत्री माधुरी मिसाळ या ज्या बलात्काराच्या घटनेनंतर खरं तर 5व्या ते 6व्या दिवशी या ठिकाणी आलेले आहेत। सातत्याने त्या कुठं आहेत असं विचारलं जात होतं आणि अखेर आज ते पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। ही घटना कुठं झाली, कशी झाली, कशा पद्धतीने झाली याची पाहणी जी आहे ते माधुरी मिसाळ करतायत। कारण नक्कीच बालाजी, त्या ठिकाणी मंत्री माधुरी मिसाळ हे त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण अशा माहितीबद्दल। तर पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकातून ही दृश्य आपण पाहिलेली आहेत। त्या ठिकाणी पर्वती विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंत्री माधुरी मिसाळ या त्या ठिकाणी दाखल झालेत। बाहेर काढा मोरे। बसस्थानकातले दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो। त्या ठिकाणी माधुरी मिसाळ हे दाखल झाल्यात। खरं तर मागच्या 3-4 दिवसापासून या संदर्भात चर्चा सुरू होती। स्वारगेट बसस्थानकात बलात्काराची घटना घडली, ज्या घटनेनं महाराष्ट्र हादरलं। मात्र त्यानंतर आता घडामोडींना वेग आलेला आहे। त्या ठिकाणी ज्या भंगार बसेस होत्या, ज्या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य सुरू आहेत, अशा प्रकारच्या घटना घडतायत, अवैध धंदे सुद्धा सुरू आहेत, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या आणि त्यावरती आता तातडीने आता घडामोडी घडताना आपण पाहतोय। भंगार बसेस ज्या स्वारगेट बसस्थानकात उभ्या होत्या त्या 4 बसेस हटवण्यात आलेल्या आहेत। पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकातून ही दृश्य आपण पाहतोय। थोड्या वेळापूर्वी आंदोलन सुद्धा करण्यात आलं, आंदोलनाची सुद्धा दृश्य पाहतोय। महिला सुरक्षेच्या मुद्द्यासंदर्भात ही दृश्य आपण पाहतोय। तिरडी आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तिरडी आंदोलनाचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय।
महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन करण्यात आलंय। स्वारगेट बसस्थानकात महिला काँग्रेसचं तिरडी आंदोलन करण्यात आलंय। महिला सुरक्षेची तिरडी काढून निषेध आंदोलन करण्यात आलंय। बलात्कार घटनेला स्वारगेट बस डेपो व्यवस्थापन आणि पोलीस आणि सरकार याला जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे।